नमस्कार. इयत्ता 10वी इतिहास पाठ 4 भारतीय कलांचा इतिहास. मागील भागात आपण भारतातील दृक्कला परंपरा अंतर्गत चित्रकला, शिल्पकला तसंच स्थापत्यकला इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. त्या भागाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपण भारतातील ललित कला किंवा अंगिक कला परंपरा या मुद्द्याचा अभ्यास करणार आहे. लोककलेच्या परंपरा. भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीतं, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या विविध परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन याचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झालेल्या आहेत. आपल्या भारतातला विचार करायचा झाला तर कोळी नृत्य किंवा तारपा नृत्य, कोकणातील दशावतार आहेत, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ, त्याचबरोबर वासुदेवाची गाणी आहेत, विवाहप्रसंगी गायली जाणारी गीतं आहेत, पोतराजाची गाणी आहेत, त्याचबरोबर पावसाची गाणी, गौरी गीते, अभंग, आरत्या, त्याचबरोबर भारुडे, ओव्या, पोवाडे, गोंधळ गीतं, कव्वाली इत्यादीचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. तसंच ही जास्तीत करून महाराष्ट्रात आहेत. भारतातल्या इतर राज्यात असणारी ही गीतं आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर लोकवाद्यांमध्ये टाळ, घंटी, घंटा, घुंगरू, डमरू, डफ, दिमडी, चिपळ्या, नगारा, संबळ, पखवाज, सौंडक, ढोल, शिंग, तबला, डोलकी, शंख, बासरी, सनई, एकतारी, तुंतुणी अशा अनेक वाद्य आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक गीतप्रकारानुसार ती वाद्य वापरली जातात. त्यानंतर लोकनृत्य जर म्हटली तर महाराष्ट्रात दिंडी नृत्य आहे, दहीहंडी नृत्य आहे, टिपरी नृत्य, गौरी नृत्य, मंगळागौरीचं नृत्य, फुगडी, झिम्मा, कोळी नृत्य, लेझिम, लावणी, जोगवा. त्याचबरोबर इतर जर राज्यात बघायचं म्हटलं तर गरबा आहे, भांगडा आहे इत्यादी गीतं आपल्याला बघायला मिळतात. एकूणच धार्मिक उत्सव जे आहेत आणि समाजजीवन यांची सांगड घातली जाते आणि ही आपल्याला लोककलेची परंपरा जी आहे ती दिसून येते. नंतर पुढचा मुद्दा आहे अभिजात कलेच्या परंपरा. भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. भरतमुनीने लिहिलेलं नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य आणि कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. यामध्ये 9 रस जे आहेत, शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत मराठीमध्ये आपण अभ्यासले आहेत. हे 9 रस जे आहेत ते भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मांडलेले आहेत हे सांगितलं आहे. एकूणच भारतीय लोकांचा बाहेरील देशांतील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्यामुळे त्या देशांच्या कलांचा समावेश आपल्या सादरीकरणामध्येही मिसळत राहिला आणि त्यामुळे आपली जी कला आहे, भारतीय कला ही अधिकाधिक समृद्ध होत गेली आणि शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचं जतन करणारी घराणी निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाचा जर विचार केला तर हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. तसंच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेदही आहेत. उपशास्त्रीय गायनामध्ये अनेक लोकगीतांचा समावेश होतो, अनेक लोकगीत शैलींचा समावेश होतो. तसंच उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यशैलीच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य हे सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्याचे अनेक महोत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये जर आपण बघितलं, भारतात शास्त्रीय नृत्याचे असंख्य प्रकार आहेत. असे संगीत महोत्सव पाहण्यासाठी भारतात परदेशातून अनेक रसिक येतात. पुण्यामध्ये 1953 पासून सवाई गंधर्व महोत्सव हा सुरू झालेला आहे. हा सवाई गंधर्व महोत्सव याचं स्वरूप जे आहे ते खाजगी असे. गायक, वादक मैफिली गाजवत असायचे. सुरुवातीचं छोटेखानी स्वरूप असल्यामुळे बिदागीही मोठी नसे. पण हे महोत्सव पाहण्यासाठी
परदेशातून अनेक रसिक येतात. त्याचबरोबर याच्याशिवाय 1965ला आग्रा या ठिकाणी निनाद महोत्सव सुरू झाला. 68ला दिल्लीला सबरंग महोत्सव, अहमदाबादला सप्त संगीत समारंभ, दक्षिण भारतात त्यागराज संगीत म्हणजेच कर्नाटकी संगीत, असे अनेक महोत्सव सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात. अलीकडच्या काळात जर बघितलं तर भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली आणि विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल गेलेला दिसतो. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न जो केला आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते उदय शंकरन यांचं. उदय शंकर हे जागतिक कीर्तीचे नृत्यकार. भारतीय नृत्याचा व्यासंग वाढवला, विविध नृत्य प्रकारांचा अभ्यास केला आणि स्वतःची नृत्यशैली पाश्चात्यांसमोर आणली. उदय शंकर म्हणजे भारतीय नृत्य असं एक समीकरणच पाश्चात्य देशांमध्ये रूढ झालं होतं. युरोपियन रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा आणि भारतीय शास्त्रीय नृत्य यांचा मेळ उदय शंकर यांनी घातला. उदय शंकर यांनी भारतीय नृत्याचं नाव जे आहे ते जागतिक पातळीवर नेलं. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिले. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचं क्षेत्र हे अशा तऱ्हेने विकसित होत जाताना आपल्याला दिसून येतं. अशा तऱ्हेने ललित कलांच्या सादरीकरणाचं क्षेत्र अशा तऱ्हेने विकसित होताना आपल्याला दिसतं आणि ही गोष्ट भारतीय दृक्कलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडताना दिसून येते. म्हणजेच नृत्य, गायन, नाट्य, शिल्प या विविध क्षेत्राचा विकास होत गेला हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पान नंबर 29वर आपल्याला एक रंगीत कॉलम दिला आहे. माहीत आहे का तुम्हाला? या सदराखाली विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने पर्शियन भाषेत किताब-ए-नवरस हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला, ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा आणि उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ किताब-ए-नवरस. या ग्रंथाचे डॉक्टर अरुण प्रभुने यांनी मराठीत संपादन केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. म्हणजेच इब्राहिम आदिलशाह दुसरा यानं हा ग्रंथ लिहून ठेवला. त्यातील हे अनुवाद आहेत. यानंतर पुढील मुद्द्याचा जो अभ्यास करणार आहे 4.4 कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. आता कला क्षेत्रात कोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात किंवा उपयोजित कला म्हणजे काय हे आपण या मुद्द्यात अभ्यासणार आहे. तर आता कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मग कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात? तर एक, पत्रकारितेच्या क्षेत्रात इतिहासाचे अभ्यासक काम करू शकतात. आता पत्रकारिता हे जे क्षेत्र आहे ते खूप विस्तारलेलं आहे. या क्षेत्रामध्ये आपण वृत्तपत्र घेऊ किंवा मासिकं, पाक्षिकं घेऊ, त्याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शन किंवा कला क्षेत्र जे आहेत त्यामध्ये हे इतिहास अभ्यासक काम करू शकतात. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की दुसरं क्षेत्र कोणतं? तर कलावस्तूच्या खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र जग आहे. आपण बघतो पर्यटन स्थळी गेल्यानंतर अनेक कलावस्तू आपल्याला पाहायला मिळतात. तर एक खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र जग आहे आणि तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवताना ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता त्या क्षेत्रात लागते. म्हणजे या ठिकाणीही व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. तसंच सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, तसंच सांस्कृतिक पर्यटन हे नव्यानं विकसित होऊ लागले. आता आपण बघितलं मागील पाठात की अनेक सांस्कृतिक वारसे जे आहेत, अनेक स्थळं जी आहेत ती जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत किंवा अनेक गड किल्ले आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, वस्तुसंग्रहालय आहेत. अशा वस्तूंचं जतन करताना किंवा अशा वारशांचं जतन करणं, संवर्धन करणं आणि त्या क्षेत्रांना भेटी देणारे अनेक पर्यटक असतात. या क्षेत्रामध्ये अनेक व्यवसाय उपलब्ध होऊ शकतात. पर्यटन आणि इतिहास
हा पुढील एक पाठ आपण अभ्यासणारच आहे. त्यामध्ये आपल्याला सखोल माहिती मिळू शकते. तरीही पर्यटन क्षेत्रात अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. तसंच कलेच्या अभ्यासकांना या क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामध्ये संग्रहालय आहे, अभिलेखागार, त्याचबरोबर ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, त्याचबरोबर पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या इत्यादी काही महत्त्वाची क्षेत्र आहेत की जिथं इतिहास अभ्यासकाला व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा अभ्यासतोय उपयोजित कला. आता उपयोजित कला म्हणजे नेमकं काय? दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून निर्मिती केली जाते. ललित कला म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य, चित्र किंवा शिल्प या ज्या कला आहेत इथं फक्त रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. मग सर्वच कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू समोर ठेवून जी कला निर्मिती केली जाते तिला उपयोजित कला असे म्हणतात. उपयोजित कला म्हणजे काय? तर कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून केलेली कला निर्मिती म्हणजे उपयोजित कला. अशी कोणती क्षेत्र आहेत किंवा नेमकी उपयोजित कला कुठं उपयोगात येऊ शकते? तर औद्योगिक क्षेत्र आहेच, त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र, तसंच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य. आता नेपथ्य म्हणजे नेमकं काय? तर पडद्यामागील जी भूमिका आहे त्याला आपण नेपथ्य म्हणू किंवा वेशभूषा, रंगभूषा आणि प्रकाश योजना हे सगळं म्हणजे नेपथ्य. आपण चित्रपट पाहतो किंवा नाटकं पाहतो ते प्रत्यक्षात उतरवेपर्यंत जे जे पडद्यामागं करावं लागतं ते सगळं नेपथ्यमध्ये येतं. आणि चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारं कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट, सुलेखन, भेट कार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामुग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी ही उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. त्याचबरोबर स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रेही उपयोजित कला या सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केली जाणारी स्थिर आणि चलचित्र, नक्षी आणि आरेखनं वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच एक भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान धातूच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू आहेत, काचेच्या कलापूर्ण वस्तू आहेत, सुंदर कापड, वस्त्रे इत्यादींची निर्मिती ही जी आहे ही देखील उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत अशी यादी म्हणावी लागेल. म्हणजे उपयोजित कला म्हणजेच उपयोगाच्या दृष्टीनं इतरांना उपयुक्त कशी होईल यासाठी केलेली कला निर्मिती ही अनेक क्षेत्रामध्ये उपयोगी पडू शकते. मग प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. त्या प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. मग कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रातील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याचा विकास जो आहे तो इतिहास अभ्यासाचा असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेचा औद्योगिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. ही सर्व जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. मग गुजरातमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही संस्था जी आहे ती अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारी जगातील अग्रगण्य संस्था समजली जाते. सन 2015 या संस्थेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. म्हणजे आपण अशा विविध कलांचा घरबसल्याही अभ्यास करू शकतो. एकूणच आज आपण भारतीय कलांचा इतिहास हे प्रकरण अभ्यासलं. या पाठाखालील जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय अभ्यासपूर्वक सोडवायचे आहेत. त्याचबरोबर या स्वाध्यायाच्या खाली पान नंबर 31 एक कोड दिलेला आहे. तो कोड स्कॅन करून त्यामध्ये ही खूप चांगली माहिती आपल्याला लिहिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.